मित्रांनो, आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये एकच बातमी आणि सगळ्या शहरामध्ये एकच चर्चा आहे, ती म्हणजे गेल्या 3 वर्षाचं भाडं थकीत आहे, भरलं गेलेलं नाहीये। 7,57,000 रुपयाचं भाडं त्या पक्ष कार्यालयाचं बाकी आहे, जे महापालिकेला भरायचं बाकी आहे, ज्यांची देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, पालिकेत सत्ता आहे आणि ज्यांच्या पक्षाला या देशातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी जवळपास 6,000 कोटीपेक्षा जास्तचा फंड डोनेट केलेला आहे, त्या पक्षाचं पिंपरी चिंचवड शहरातील जे कार्यालय आहे त्याचा गेल्या 3 वर्षाचा टॅक्स भरलेला नाही आणि तो टॅक्स कुणी भरायचा, ह्या चक्करमध्ये तो टॅक्स राहून गेलेला असेल, तो शहराध्यक्षांनी भरायचा, प्रदेशाध्यक्षांनी भरायचा, राष्ट्रीय अध्यक्षांनी भरायचा, का आणखी कुणी भरायचा, याच्यावर कदाचित आतमध्ये चर्चा चालू असतील। पण बोर्डवर पाठीमागे लिहिले ते खूप महत्त्वाचं आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी स्वतः, मग बिल भरायचं कुणी। आणि या प्रकरणाची म्हणजे व्याप्ती एवढी मोठी वाटते किंवा मला वाईट याचं वाटतंय की पंडित दीनदयाळ उपाध्याय किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचाराला साजेशी कृती या सर्व कार्यकर्त्याकडून व्हायला पाहिजे होती। इदम न मम राष्ट्राय स्वहा अशी शिकवण ज्या संघटनेमध्ये दिली जाते, त्यांचे कार्यकर्ते असे वागत असतील तर इतरांना तो आदर्श म्हणून काय असणार आहे। आणि राष्ट्रप्रथम जसं आपल्याला पालिका प्रथम, या पालिकेवरती 22,000 कोटीचं कर्ज झालंय। पालिका आज उद्या कधीही बंद पडू शकते, एवढा पैशाची तुटवडा आहे। सर्व नागरिकांना पालिकेने सांगितले अभय योजनेमध्ये तुम्ही लवकर तुमचा टॅक्स भरा, काही सवलत पण दिलेली आहे पालिकेने, मला वाटतं ती सवलत सुद्धा यांनी घ्यायला हरकत नाही। यांनी जर स्वतः टॅक्स भरला तर नागरिकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल की आपण महानगरपालिका चालवायला, राज्य सरकार चालवायला, देश चालवायला टॅक्स लागतो, टॅक्समधूनच हे सगळ्या यंत्रणा चालतात। आणि त्यामुळे पक्षांनी, सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारचा एक आदर्श घालून दिला पाहिजे की आपले लाईटची बिलं असतील, आपले प्रॉपर्टी टॅक्सची बिलं असतील किंवा इतर जे काही सरकारी देणं असतील ती वेळेच्या वेळी त्यांनी दिली पाहिजेत। अशा प्रकारचा एक धडा, एक आदर्श, एक उत्तम उदाहरण सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परिसरात घालून दिलं पाहिजे। नाहीतर बडे घर पोकळवासा असं व्हायला नको। ऑफिसं खूप मोठमोठी येतं, भाषणं खूप मोठमोठी होतात, सभासद संख्या खूप मोठमोठी आहे, पक्षाच्या अकाउंटला पण हजारो करोड रुपये पडून आहेत, परंतु लाईट बिलच भरता येत नाहीये किंवा प्रॉपर्टी टॅक्सच थकीत आहे, हे चित्र योग्य नव्हे। आणि हे अटल बिहारी वाजपेयींसारख्या उत्तुंग नेत्याच्या पक्षामध्ये तर अजिबातच शोभणार नाही असं मला वाटतं। धन्यवाद।